राम नाम सत्य है म्हणत बीडमधल्या एका घरासमोर नैवेद्य ठेवल्याचा व्हिडिओ सध्या बीडमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत असल्यामुळे बीडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। बीडमध्ये दहशत कोण पसरवत आहे असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राम नाम सत्य है। राम नाम सत्य तर सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठी चॅनलमध्ये स्वागत। बीडमध्ये वाल्मिक कराडची टोळी पुन्हा सक्रिय असल्याची चर्चा सुरू असताना त्याचा जवळचा सहकारी गोट्या गीते याची नवीन प्रकार आता उघड होत आहेत। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्ये प्रकरणामध्ये गोट्या गीते हा संशयित आरोपी असून सध्या तो पुन्हा चर्चेमध्ये आला आहे। गोट्या गीतेचा एक अघोरी कृत्य करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झालेला आहे। या व्हिडिओमध्ये तो राम नाम सत्य है असं म्हणत रात्रीच्या वेळी घराबाहेर नैवेद्य ठेवताना दिसत आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। गोट्या गीतेच्या हातामध्ये बंदूक असल्याचे काही व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियामध्ये समोर आलेले आहेत, जे आणखीनच चिंतेचा विषय ठरत आहेत। या घडामोडीमुळे बीड व परळी परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी देखील नागरिकांमधून केली जात आहे। गोट्या गीते हा वाल्मिक कराडचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी मानला जातो। याआधी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक अण्णा माझे दैवत अशा प्रकारचे पोस्ट देखील त्याने सोशल मीडियावरती शेअर केल्या होत्या, त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला होता। सध्या गोट्या गीतेचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये तो रात्रीच्या वेळी अंधारामध्ये कोणाच्या तरी घरासमोर राम नाम सत्य है असे उच्चारत नैवेद्य ठेवताना दिसतो आहे। हा प्रकार तो ज्याच्या विरोधामध्ये वैर आहे अशा व्यक्तींच्या घराबाहेर जाणीवपूर्वक करत असल्याचं देखील बोललं जात आहे। वाल्मिक कराड आणि बबन गीते यांच्यातील शत्रुत्व सर्वस्कृत आहे। या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावरती गोट्या गीतेचा जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये तो रात्रीच्या वेळी राम नाम सत्य है असं म्हणत बबन गीतेच्या घराबाहेर नैवेद्य ठेवत असल्याचं बोललं जात आहे। बबन गीते हा बापू आंधळे खून प्रकरणातील फरार आरोपी आहे आणि अशा व्यक्तीच्या घराबाहेर अशा प्रकारची अघोरी कृत्य केल्यामुळे हा प्रकार केवळ वैयक्तिक वैरापुरता मर्यादित नसून मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे। गोट्या गीते नेमकं कोण आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। गोट्या गीतेचे खरे नाव ज्ञानोबा मारुती गीते असून तो वाल्मिक कराडचा अत्यंत विश्वासू आणि जवळचा सहकारी मानला जातो, राईट हँड मानला जातो असे देखील सांगितले जाते। परळी तालुक्यामधील नंदागोळ गावचा तो रहिवासी आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून सराईत गुन्हेगार म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे। गोट्या गीतेवर परळी, परभणी, लातूर, बीड, परभणी, पिंपरी चिंचवड यासह विविध भागातील पोलीस ठाण्यामध्ये गेल्या 15 वर्षापासून अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याचे गुन्हेगारी नेटवर्क केवळ स्थानिक मर्यादित नसून महाराष्ट्रभर विस्तारलेले असल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गुन्हेगारी गटांना तो बंदुका पुरवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे। बीडमध्ये अनेकांच्या कमरेला दिसणाऱ्या पिस्तुलांचे मूळ गोट्या गीते असल्याचंही सांगितलं जात आहे। साधारण 6 महिन्यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो ट्विट केला होता। यात गोट्या गीते हा परळी पोलिसांचा सत्कार करत असल्याचे दिसत होते। यावरून जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका देखील केली होती। परळीचे पोलीस अधिकारी कुख्यात दरोडेखोर, गुंड, चोर, पिस्तूल तस्करी करणाऱ्या गोट्या गीतेकडून कोणता सत्कार घेत आहेत असा सवाल देखील उपस्थित केला होता। जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टमध्ये काय म्हटलेलं होतं? परळीचे पोलीस अधिकारी कुख्यात दरोडेखोर, गुंड, चोर, पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या गोट्या गीतेकडून परळी पोलीस स्टेशनमध्ये कोणता सत्कार घेत आहेत? जनतेला भीती दाखवत परळी पोलीस व दरोडेखोर गोट्या गीते एकच असल्याचं सांगितलं जात आहे का? या पोलीस अधिकाऱ्यावर व गोट्या गीतेवर केव्हा कारवाई होणार असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलेला होता।
या सर्व प्रकाराबाबत गोट्या गीते याच्या गुन्हेगारीबाबत आपल्याला काय वाटतंय, तसंच बीडमध्ये घडत असलेल्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय, आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।